याला विरोध केला होता का हा ब्रिजची आवश्यकता नाहीये। आता हा पूल चालू होण्याच्या अगोदर जर याला तडे गेले तर किती मोठमोठे अपघात होतील हो। वापरात येण्या अगोदरच पुलाला पडल्या भेगा, 14.5 कोटीच्या चर्चेला उधाण। हो, बरोबर ऐकत आहात तुम्ही। नगर मनमाड मार्ग सावळी विहीर फाटा या ठिकाणी महामार्ग क्रमांक 160 वर उभारण्यात आलेल्या अर्धवट अवस्थेतील पुलाला भल्या मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचे दिसून येते। या पुलाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा दुर्गंध येत असल्याचं, या कामात झालेल्या निकृष्ट दर्जामुळे या पुलाला तडे गेले आहेत, हे यावर म्हणावे लागेल। या भेगाळलेल्या अवस्थेतील पुलाची पाहणी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आणि त्यानंतर या ठिकाणी या पुलाच्या ठेकेदाराने लागलीच मलमपट्टी करण्याची केविलवाणी तत्परता दाखवली आहे। विशेष म्हणजे या भेगाळलेल्या पुलाला माती आणि डांबर टाकून मलमपट्टी करण्याचं आश्चर्यकारक काम या ठेकेदाराकडून करण्यात आलं आहे। स्थानिक ग्रामस्थांनी या कामाबद्दल तीव्र नाराज व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया दिल्या। स्थानिक ग्रामस्थांनी या अर्धवट पुलाला आता तीव्र विरोध केला आहे। सदरचा पूल धोकादायक अवस्थेत असल्याचं सांगितलं जात आहे। सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कवडे यांनी या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे। सदरचा पूल या ठिकाणी नको असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। तसेच मागणी मान्य न केल्यास आमरण उपोषणाच्या पावित्र्यात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। स्थानिक ग्रामस्थ संदीप विगे यांनी या पुलाच्या संदर्भात थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील भेट घेतली आहे। या पुलाच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय राहुल कोळगे यांनी। बघूया। नुकसान करायचं शासनाचं आणि दाखवायचं वेगळं, करायचं वेगळं। राष्ट्रीय महामार्गाचा हा हायवे आणि ह्या पुलावर पडल्या या भेगा आणि टाकली त्याच्यात माती आणि वरून चालू डांबराचा थर। बघा, हे राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता आणि ठेकेदार तडे गेलेल्या ठिकाणी माती आणि त्याचे डांबर टाकू राहिले। 2 दिवस कालपासून या कामाला सुरुवात केली यांनी। याच्यावरून 50 टनी लोडिंग गाडी जाणार आहे या रस्त्यावरून। बघा आता हा गजब सरकार अजब कारभार। या राष्ट्रीय महामार्गाचं कामकाज कसं चालू आहे, एकदम निकृष्टपणाचं कामकाज चालू आहे या ठिकाणी। हा जनतेच्या आणि लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रयत्न आहे आणि याच्यातून जर जीवित हानी झाली भविष्यात तर याला जबाबदार कोण, याची जबाबदारी कोण घेणार? हा ब्रिज कोसळल्यानंतर याची जबाबदारी कोण घेणार? याचं उत्तर आहे का शासनाकडे? माझं नाव संदीप रमेश विगे। आपण बघत आहात, आपण आलेलो आहे NH 160 या महामार्गावरती आणि या ठिकाणी जे निकृष्ट दर्जाचं जे ब्रिजचं काम झालेलं आहे याला मोठ्या प्रमाणावरती तडे गेलेले आहे। तुम्ही बघत असाल त्या तिथून तर इथपर्यंत एवढ्या अंतरावरती कमीत कमी हे सगळा रोड हा फाटलेला आहे आणि याच्यावरती कालच आमचे सामाजिक कार्यकर्ते संजयजी काळे साहेब तसेच शिवाजी कवडे साहेब यांनी पण येऊन हे निदर्शनास आणून दिलेलं आहे का हे जे ब्रिजचं काम आहे हे अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि याला ना त्वरित या ठिकाणी हटवण्यात यावं आणि या ठिकाणी एक सर्कल करून ब्रिज करण्यात यावं। आता तुम्ही बघत असाल इथं जे आता कालच ते बातमी झाल्यानंतर त्यांनी इथं येऊन डांबर वगैरे टाकून याला माती टाकून याला बुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे असं झाकल्यानंतर हा ब्रिज राहीलच असं काही नाही आहे। हे वरच्या डांबर टाकून ब्रिज हा होत नसतो। याच्यावर गाड्या वाहनं गेल्यानंतर हे परत याला तडे जाणार आहे आणि हे फाटणार आहे। हे बघा, हे डांबर वल्लच आहे अजून। हे बघा, हे कालच टाकून या ठिकाणी फक्त हे बुजवण्याचं जे दाखवण्याचं एक लपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी ज्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी आमची मागणी आहे। नमस्कार, RK न्यूज मराठीमध्ये मी राहुल कोळगे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। मी सध्या नॅशनल हायवे क्रमांक 160 वरती आहे आणि या ठिकाणी ज्या पुलावरती आहे त्या पुलाला काम पूर्ण होण्यापूर्वीच भेगा तडे गेलेलेचे बघायला मिळतात। या ठिकाणचे काही ग्रामस्थ नागरिक आहेत, त्यांच्याशी संवाद आपण साधणार आहोत। नमस्ते। नमस्कार। काय नेमकी या पुलाला
हे जो ब्रिज आहे हा तुम्ही बघत असाल, याला मोठमोठे तडे गेलेले आहे आणि साई भक्तांसाठी किंवा येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा जीव घेणा ठरू शकतो भविष्यात. तर याला त्वरित याला काढलं पाहिजे आणि या ठिकाणी सर्कल तयार केलं पाहिजे. आता तुम्ही बघत असाल या ठिकाणी कालच जे सामाजिक कार्यकर्ते संजयजी काळे त्यांनी इथं येऊन हे दाखवल्यानंतर ते ठेकेदार आले का ते PWDचे कोणी माणसं आले माहीत नाही, त्यांनी इथं येऊन या जे भेगा आहे हा बुजवण्याचा लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी आमचे शिवाजी कवडे साहेब आहे हे पण वेळोवेळी इथं येऊन हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न दाखवत आहे. तर हे सगळं थांबवलं पाहिजे. आणि तुम्ही बघत असाल इथं हे डांबर काल गरम केलेलं आहे आणि ते कुठंतरी इथं ओतलेलं आहे, ते एकदम ते आता माती आणि त्याच्यावर माती टाकलेली आहे. हे असं झाकून हे करून हे कोणाला काय लपवून काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. या जर उद्या भविष्यामध्ये इथं अपघात झाले, जर कोणाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण? याला जबाबदार कोण? या पुलावरती अपघात झाले तर याला जबाबदार. काम पूर्ण झालेलं नाही, परंतु काम पूर्ण न होता या पुलाची अवस्था गंभीर झालेली. काय सांगशाल? माझं नाव शिवाजी कवडे, मी सामाजिक कार्यकर्ता आहे. हा जो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 आहे, मी सावळीवर फाट्याच्या उड्डाणपुलावर आहे. हा जो उड्डाणपूल जो बांधला ना, हा एकदम निकृष्ट दर्जाचा बांधलेला आहे. गजब सरकार अजब कारभार असं दिसून आलं या ठिकाणी. आणि आता या रोडला इतके मोठमोठे तडे गेलेले जेणेकरून हा उड्डाणपूल भविष्यात धोकादायक आहे. इथं मोठमोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तर आमची एक मागणी आहे की या ठेकेदारावर एक फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि एक आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, याची चौकशी करावी. आणि हा उड्डाणपूल आम्हाला इथं नको आहे. आता हे जर कामकाज निकृष्ट दर्जाचं याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेलाच आहे ना, हा भविष्यात धोकादायक आहे ना. हा पूल जो आहे हा धोकादायक आहे. याचं अर्धच काम झालेलं आहे. ज्यावेळेस जड वाहतूक चालू होईल त्यावेळेस हा उड्डाणपूल फाकण्याची शक्यता आहे, इथं जीवितहानी होण्याची शक्यता आहे. मग याला जबाबदार कोण आहे? जिल्हाधिकारी, सक्षम जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक साहेब आणि मुख्यमंत्री साहेब यांना मी निवेदन पण दिलेले आहे की या ठेकेदारावर कारवाई करा. असं जर या आमच्या नगर जिल्ह्यामध्ये जर हे कामकाज होतं असं निकृष्ट दर्जाचं, तर याला जबाबदार कोण आहे? जनतेला जोपर्यंत आम्हाला जनतेला न्याय मिळत नाही आणि आम्हाला उचित न्यायाची कारवाईची अपेक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत आहोत. पण आमची जर कारवाई दखल घेतली नाही तर आम्ही या ठिकाणी अमरण उपोषण करणार. आणि आमच्या जीवितच काही धोका झाला तर राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता, हा ठेकेदार आणि नगर जिल्ह्यातले अधिकारी जबाबदार राहतील. काय पुढचे तुमचं धोरण? आमचं धोरण असं आहे का या कारवाई करावी, हा उड्डाणपूल काढून टाकावा, इथं कमान करण्यात यावी. इथं साईबाबांची शिर्डी जवळ आहे. इथं राज्यातून परराज्यातून भाविक भक्त दर्शनाला येत असतात, त्यांना शिर्डी ही समजली पाहिजे. उड्डाणपुलाची आवश्यकता नाही. यातले 40% वाहतूक जी आहे समृद्धी महामार्गाने आता चालली आहे. या ठिकाणी वाहतूक कमी आहे, या ठिकाणी उड्डाणपुलाची गरज नाही. या गावच्या लोकांना विश्वासात घेणं काळाची गरज होती. काय वाटतं मग का गरज नसताना पूल बांधला गेला? हो, गरज नसताना या ठिकाणी पूल बांधला गेला. या ठिकाणी फक्त हा पूल हटावा आणि या ठिकाणी एक सर्कल बनावं का जेणेकरून नाशिकवरून येणाऱ्या भाविक भक्तांना शिर्डी दिसेल, इकडून धुळे, मालेगाव, संभाजीनगरवरून येणाऱ्या भाविकांना शिर्डी दिसेल. बाबांच्या पवित्र शिर्डीमध्ये त्यांचं आगमन होईल. या उड्डाणपुलामुळे इथं जर लांबून साईभक्त इथं येणार आणि इथं येऊन अपघात होणार आणि त्यांचा जीव इथं जाणार, हे काय उपयोगाचं आहे? तुम्ही स्थानिक आहात, काय तुम्ही या संदर्भात? मी इथलं स्थानिक रहिवासी आहे. तर ह्या पुलाचा विषय असा आहे का हा चालू व्हायच्या आताच याला क्रॅक वगैरे गेलेले आहे आणि हा पूर्ण मोडकळीस आलेला आहे. तर हे जर या भविष्यामध्ये हा चालू व्हायच्या आताच जर अशी परिस्थिती आहे तर हे चालू झाल्यानंतर ह्या जर पडला तुटला तर याला जबाबदार कोण, असं या पुलाचं सध्या कंडिक्शन आहे. तर याच्यात बरेच सामाजिक कार्यकर्ते वगैरे येऊन त्यांनी इथं बऱ्याच वेळेस त्याचं ते बातम्या वगैरे केलेल्या आहेत, पण त्याच्यावर अजूनही कुठलं काही होत नाही. काय वाटतं हा किती प्रमाणात याला भेगा पडल्या? याला भरपूर प्रमाणात, आता तुम्ही बघितलंच आता भेगा तर पडलेलेच आहे, त्याला मोठे मोठे क्रॅक गेलेले आहे, खाली 2-2 फुटं पण त्याला असे क्रॅक गेलेले. तर हे धोकादायक ठरू शकतं. पूल पूर्ण होण्या अगोदरच पुलाची अशी अवस्था आहे की या पुलाला मोठ्या प्रमाणात जे आहे ते भेगा पडलेल्या आहेत. तर स्थानिक ग्रामस्थांची अशी मागणी आहे की हा पुलाची आवश्यकता नसताना हा पूल या ठिकाणी बांधण्यात आला आहे. परंतु या ठिकाणी या पुलाची अवस्था अतिशय दयनीय झाल्याची या ठिकाणी ग्रामस्थांनी म्हटलं आहे. त्यामुळे हा पूल या ठिकाणी नको आहे, कारण येणारे भाविक हे दूरवरून येतात आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांचा कुठलाही अपघात होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली आहे. तर या ठिकाणी अनेक राज्यातून जे भाविक येतात त्यांना शिर्डी हे 4 किलोमीटर अंतरावर आहे आणि शिर्डी जवळपास आले आहे. अशा प्रमाणात त्यांना या ठिकाणी सूचित होण्याकरता या ठिकाणी एक साईबाबांच्या देखाव्याची या ठिकाणी सर्कल असावं असं मागणी ग्रामस्थ करतायत. या पूल नको असल्याची मागणी जोर धरत आहे.
राहुल कोळगे, आर के न्यूज मराठी, सावळी विहीर, अहिल्यानगर.